टर्न. हा बघ, टर्न घेतलाय टर्न. जय. बस करते बस. इकडे चाललेले आहेत धपाटे. धपाटा भाजतय, धपाटा थापलंय आणि हे आहे धपाटे तयार झालेले. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आम्ही पीक डिस्ट्रिक्टला गेलो होतो आणि जसं की तुम्हाला माहिती आहे इकडे माझ्या सासूबाई आलेल्या आहे, त्याच्यामुळे आम्ही शक्य होईन तेवढं फिरतोय. आणि आज आलेलो आहोत आम्ही लेक डिस्ट्रिक्टला. आज शनिवारचं ऊन जरा चांगलं पडलेलं आहे, म्हणजे शनिवारचं ऊन नाही आहे, एक चांगला सूर्य उगवला आहे आज, की ज्यांनी ठरवलं आहे आज सगळ्यांवरती ऊन टाकायचं आहे म्हणून छान वाटतंय. माझ्या मागे भरपूर सावली आहे, इकडे भरपूर डोंगर आहेत, कारण आम्ही आलेलो आहोत लेक डिस्ट्रिक्ट साईडला. इकडे सगळीकडे खूप सारी हिरवळ आहे आणि आता आम्ही एका अननोन ठिकाणी आलेलो आहे, जिथे की मी आजपर्यंत कधीच आलेले नाही आणि राजेश पण आलेले नाही. पण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो आहोत आज पूर्ण फॅमिलीसोबत. राजेश मागे गाडीची पार्किंग पे करतायत, पार्किंगचे पैसे पे करतायत. मीरा, भार्गव आणि आई इकडे आहोत. इकडे सगळीकडे असं खाली पाणी आहे पूर्ण भोवती आणि वरती पार्किंग पण अशी झाडात केलेली आहे सगळ्यांनी. आणि इकडे बसायला थोडीशी जागा आहे, बहुतेक इकडे बोटिंगसाठी पण भरपूर जागा आहे, कारण पाणी दिसतंय पुढे. आणि आता आम्ही चाललेलो तिकडे खाली. आणि त्या ऑरेंज कलरच्या पिशवीत काय माहित आहे का, त्याच्यात जेवण आणलेलं आहे. सकाळी जे तुम्ही एक क्लिप बघितली होती, मस्त घरून धपाटे बनवलेले आहेत आणि ते आम्ही घेऊन आलेलो त्याचा. आणि बघू आजचा दिवस कसा जातोय. तर अच्छा, इकडे आम्ही जागा बघतोय आता जेवायला बसायला, कारण मॅट आणलेली आहे घरून आणि मस्तपैकी धपाटे केलेले आहेत, दही आणलेले आहे त्याच्यासोबत. आणि आता इथे बसायला छान जागा शोधतोय. आई सगळ्यांना हाय करा माझ्या व्हिडिओ मध्ये. भार्गव हाय कर की सगळ्याला. कुठं जायचं भार्गव? बोट मध्ये आताच नाही, जेवण केल्यावर जायचंय. हा ते एकच आहे, दोनच प्लेट होत्या त्या. हा घेते रे, चॉकलेट मुळेच तेवढं गोंधळ झालाय ना. सांडा सांडी, तिळाची चटणी, हे बघ चॉकलेट. आम्ही इथे छान जेवण केलेले आहेत आणि इकडे लेक साईडला जायची इच्छा होती, पण राजेशने पुढे काहीतरी प्लॅन केलेला आहे म्हणून उशीर होईल म्हणून जरा पुढे चाललोय. नाहीतर ह्या पाण्यात जायचं होतं मीराला खास, आणि आम्हाला सगळ्यांना जायची इच्छा होती या बोटमध्ये, पण अनफॉर्च्युनेटली जाता येत नाही आहे. आणि आम्ही निघाले आता पुढच्या ठिकाणी जिथे जायचं तिथे. एक मिनिट मीरो दाखवते तुम्हाला. इकडे पुढे चाललेत आता. कचऱ्याचा डब्बा सापडायचा आहे, कारण आम्ही आणलं होतं घरून दही आणि सगळं संपलंय, रिकामा झाला आता डब्बा. मीरो त्रास देते. आणि विशेष म्हणजे इथं ही एक आम्हाला वाटलं डस्टबिन आहे, पण इथे जर कुत्र्याने जर इथे मध्येच शी केली रस्त्याने तर त्यांच्यासाठी हे त्यांचा डस्टबिन आहे सेपरेट, कारण इकडे खूप सारे पेट्स घेऊन आलेले लोक आहेत. हा, पलीकडे कुठलाच देश आहे ते? नॉर्दर्न आयलंड आहे त्याच्या पलीकडे दुसरा देश आहे का? नॉर्दर्न आयलंड. तो त्या नॉर्दर्न आयलंडच्या पवन चक्की दिसतात का? हा, खूप डोंगराला आहे ते बघायचे दोन डोंगर माहितीये? समुद्र म्हणते ते आपले. अरे पवन चाक्यात म्हण नाही ते म्हणते तर पाण्याच पवन चक्की आहे आता. पवन चक्की आहे. काय माहिती आहे. डोंगरावर असतात, पाण्यात नसतात. मग डोंगर दिसत नाही, ते समुद्र आहे तो. नाही डोंगरी काय लक्षात आहे ना, मला तर काय कळत नाही. आजी पाणी आहे, पाणी. एकदम बारीक आहे इथे रस्ता. येणाऱ्याने थांबायचं, जाणाऱ्याने थांबायचं, समोरून कुठे काय आल्या. बाबा मला गरम लागतं तेव्हा. बघा कुठं आल्या होता आपण? लेक डिस्ट्रिक्ट मध्ये. किती मोठे मोठे अक्षर दिले कुठे आपण. आम्ही आता आले. अयू बघ एक कशी ट्रेन आहे, पूर्ण ह्याच्यावर चालते, स्टीम वरती, वाफेवर चालते बघ, भारी.
हा मागे एवढा मोठा कोळसा आहे याचा. टर्न हा बघ, टर्न घेतलाय टर्न. आता ही जाणार आहे परत डोंगरावरती. आता आम्ही चाललोय स्टीमवरच्या ट्रेनमध्ये. ती इथून घेऊन जाणार आहे अर्ध्या तासावरती. आणि आता तुम्ही बघितलं तिने कसा असा गोल टर्न घेतलेला गाडीने. आणि आम्ही सगळे चाललोय आता. कुठं बसेल गाडी? तू आतमध्ये चला, मी बसवतो. कोरडं का पडलं काय माहिती एवढं. हा समुद्र आहे. समुद्र गेला लांब. जा मग कोणता समुद्र? नीट चल, नीट चल. आता आम्ही उतरलोय. आमचा होता हा फर्स्ट क्लासचा डब्बा आणि आमच्या पुढे 2 सीट खाली होते. तर कोणीतरी जाऊन बसलं होतं, त्यांना लई भारी रेकॉर्डिंग येत होती. आणि असा होता आमचा फर्स्ट क्लासचा डब्बा. आता हे वळवणार आहेत. आम्ही आता ज्या गाडीने आलो ती गाडी एवढी भारी दिसते उभी राहिल्यावरती. पण आम्ही जरा वेळ तिथे बसलो होतो. असं झालं की कधी आम्ही खाली उतरणार आहे. बरोबर 40 मिनिटं आम्ही ह्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलेलो होतो. राजेशने याचे तिकीट घेतलेले होते. आणि याचे सुद्धा तिकीट्स आहेत डब्या वाईज, म्हणजे तुम्हाला कसला डबा पाहिजे. इथं अजून तसे ओपन पण मिळतात. जे न ओपन आहेत ते मग त्यात पण बसू शकतात. आणि मागून इतकं छान दिसतं. ह्या ट्रेन अशी उभी राहिली ना तर चांगली दिसते. चालू असताना नुसतं जंगलातून आली होती, पण अशी उभी ना तर खूप छान दिसते अजून. आणि आता इथे आम्ही थोडंसं वॉक करणार आहोत, इकडे तिकडे फिरणार आहोत. मिनिट आईना विचारते मी. आई, इकडे माझ्या व्हिडिओमध्ये थोडंसं हे सांगा ना, कशी वाटली तुम्हाला ट्रेन, सांगा ना. हा खूप छान आहे. पण असं शेवटला बोर झालं ना जरा, असं 40 मिनिटं जरा जास्त होत होते ना. नाही काय नाही वाटलं असं डोंगर आहेत. हा, आणि पूर्ण जंगलातून आलो होतो. बाजूला घर बिर काही नव्हते. मला तर असं झालं की मी कधी खाली उतरते वर आता. पण सांगाव कसं. हा, इकडून व्ह्यू खूप छान दिसतो इकडून बाहेरचा, एकच नंबर. आजचा दुसरा तास. उद्याचे दिवस ते आहेत ना. आणि ह्याला काही जास्त तिकीट नसतं आतमध्ये. 1000 रुपये तिकीट आहे. 10 गेलं. लई मोठे येते ह्या पार्कच्या तिकडं गेले तसले बांधले तंबू. एक गाव बसले इतकं बसले. अरे व्हिडिओ